नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, नाशिकचा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात हा भोंदूभाव पोलिसांच्या ताब्यात सापडल्यानंतर त्याचा नवीन गोष्टीचा पर्दाफाश होताना दररोज दिसत आहेत. या भोंदूबाबाने म्हणजे अशोक खरातने अखेर SIT पुढे गुडघे टेकलेले दिसत आहेत. रविवारी त्याची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याचा सोशल मीडियावरती नाशिक जिल्हा कायद्याचा बाल किल्ला असं म्हणणारा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. अशोक खरात या प्रकरणामध्ये अनेक दिग्गज राजकीय नेते असल्याचा संशय व्यक्त केला जात आहेत. त्यात आता पुरोगामी विचाराचे ठाम समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपलं मत व्यक्त केलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप या अशोक खरातवर देखील केलेले आहेत. जितेंद्र आव्हाड वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की हा खरात मला सुद्धा वारंवार बोलवत होता. एकदा तर मी शहापूर पर्यंत आलो, परंतु मला अचानक मंत्रालयातून फोन आला व मला माघारी फिरावं लागले. ते माझं नशीब होतं. परंतु नशीब हा खरात आहेत. हा जर खान असता तर गोंधळ उडाला असता. पुढे त्यांनी बोलताना असं पण म्हणाले की हा जो अशोक खरात आहेत हा चिंचुके पॉलिश करून तो अंगठीमध्ये ठेवायचा व या अंगठ्या लाख लाख रुपयाला विकायचा, असा गंभीर आरोप त्यांनी या भोंदूभावावरती केलेला आहे. पुढे बोलताना त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरती बोलणं टाळलं. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, आपलं मत सुद्धा नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर नक्की करा. पुन्हा एकदा धन्यवाद.